पुणे पोर्शे कार अपघातातील चालक अपहरण प्रकरणात अल्पवयीन आरोपी वडील आणि आजोबांना पुणे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयातून जामीन। बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील यांचे म्हणणे आहे, माझे ग्राहक श्री विशाल अग्रवाल आणि श्री सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पुणे येथील माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। ते या प्रकरणाच्या तपासासाठी तपास संस्थेला सहकार्य करतील आणि माननीय न्यायालयाच्या कठोर अटींचे पालन करतील। आजची जी केस होती एक कम्प्लिटली सेपरेट आणि एक इंडिपेंडेंट एफ आय आर आहे। याच्यामध्ये मिस्टर विशाल अग्रवाल आणि मिस्टर एस के अग्रवाल यांच्या विरोधात एक फिर्याद होती की त्यांचा जो ड्रायव्हर आहे त्यांचा ह्याने किडनॅपिंग आणि अबडक्शन केलेलं आहे। आम्ही केस अशी जरी घेतली तर त्याच्यातले जे ग्राउंड्स आहेत ते जामिनासाठी का योग्य आहेत हे आम्ही ऑनरेबल कोर्टासमोर मांडलं। ही केस जी आहे ही 25 मे 2024ला ह्याच्यात गुन्हा दाखल झाला। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ही जी घटना आहे 19 मे 2024ची आहे। प्रॉसिक्युशनची केस अशी आहे सरकार पक्षाची की 19 मे 2024ला गाडीतला जो एक व्यक्ती होता जो स्वतःला ड्रायव्हर म्हणतो, ह्या व्यक्तीला पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजनी 11 ते 12 तास डिटेन केलं होतं तपासासाठी। तपास झाल्यानंतर 19 मे 2024ला रात्री 11 वाजता तो येरोडा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला। त्याच्यानंतर ही ड्रायव्हरचंच वर्जन आहे की त्याला मॉब लिंचिंग झालं होतं म्हणून तो स्वतःहून अग्रवालांच्या घरी राहताना तिथले CCTV कॅमेराज आहेत, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आहेत, CDR लोकेशन्स आहेत, ते सर्व असे सिद्ध करतात की तो त्याच्या स्वतःच्या मर्जीने तिथे आला होता आणि तिथे तो राहिला होता। ॲडमिटेड पोझिशन अशी आहे सरकार पक्षाची आणि त्याचं वर्जनच फिर्यादीचं असं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची बायको, त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या मुलांनी त्यांना घरी घेऊन गेले, म्हणजे त्या ड्रायव्हरच्या स्वतःच्या घरी केसनंतर। अशी केस असताना 5 दिवसाच्या डिलेनंतर गुन्हा दाखल झालेला आहे। ॲडमिटेड पोझिशन अशी आहे या मॅटरमध्ये की विशाल अग्रवाल यांना 21 तारखेला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली होती, म्हणजे त्यांचा या केसशी काही संबंध नाही। SK अग्रवाल हे रोज क्राईम ब्रांचच्या डिटेन्शनमध्ये असायचे, ते सगळं CCTV कॅमेराजमध्ये आलेलं आहे, ते पूर्ण सगळ्या रेकॉर्डला गोष्टी आहेत की त्यांचं रोजची चौकशी चालू होती। तो 5 दिवसाचा जो डिले आहे तो सर्वात महत्त्वाचा डिले आहे की तो ग्रॉस डिले हॅज नॉट बीन एक्सप्लेन्ड बाय द प्रॉसिक्युशन, हे आमचे ग्राउंड्स होते। त्या अनुषंगाने ऑनरेबल कोर्टाने आज जामीन दिलेला आहे। जामिनाच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या अजून आमच्याकडे नाही आलेल्या आहेत, ज्यावेळी दिवशी येतील त्यावेळी आम्ही सांगू।